बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का अशी विचारणा निवडणूक आयोगाने सरकारला केली आहे। तर मुख्य सचिवांना आज खुलासा करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेत। काँग्रेसच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने ही विचारणा केली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 महिन्यांचे पैसे निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला बँक खात्यामध्ये जमा केले जाणार असल्याचा दावा काँग्रेसने केलाय। मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे दिल्यानं हा आचारसंहितेचा भंग आहे। महिलांना हे एक प्रकारे मतदानासाठीचे प्रलोभन आहे, तेव्हा आयोगाने सरकारला तसं करण्यापासून रोखावं अशी मागणी काँग्रेसने केली होती। आणखी एक मोठी बातमी आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। आरक्षण मर्यादेच्या उल्लंघनासंबंधी सुप्रीम कोर्टात नव्याने याचिका दाखल झाली आहे। आज सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या संदर्भात सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार का याचा अंदाज आज येऊ शकतो। पुढची बातमी, एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या खास पॉडकास्टमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र